वाव नाईस. दोन्ही गाड्या काढल्या. लेट्स गो ये. सो फायनली इथे आम्ही निघाले आणि मी मिस्टरांना फॉलो करते. मिस्टरांच्या गाडीवर बसलेली आहे सिया आणि माझ्या गाडीवर बसलेली आहे पायल. सो इथे तुम्ही बघितलं असेल तर आमचं दोघांचं असं मॅचिंग झालेलं आहे. सो आम्ही अजिबात विचार केला नव्हता. अचानक ह्या गोष्टी घडल्या. आम्हालाही माहिती नव्हतं. आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा आम्हाला कळालं. सो त्यानंतर इथे बघत असणार तर इथे भरपूर असं ट्रॅफिक दिसत आहे तुम्हाला. तर इथे जवळजवळ आम्ही 10 मिनिटात आम्ही पोहोचणार होतो. ते 10 मिनिटाचे आम्हाला इथे जवळजवळ पाऊण तास तरी गेला. म्हणजे भरपूर वेळ आमचा इथे ट्रॅफिकमध्येच वाया गेला. त्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो RCT मॉलला. आणि खरंच RCT मॉलला पोहोचल्यानंतर एवढी गर्दी, भयानक गर्दी होती. असं वाटायला लागलं जणू म्हणजे पूर्ण मुंबई इथेच येऊन पोहोचली काय असं वाटायला लागलं. आणि खरंच म्हणजे अचानकच ह्या गोष्टी ठरल्या. आम्ही काही विचार केला नव्हता की आपण जायचं वगैरे. अचानकच म्हटलं कारण खूप उशिराने पण निघालो आम्ही. म्हटलं चला निघूया. आणि मग आलो तर खूप छान वाटलं. बरं झालं म्हटलं आलो तर इथे बघत असणार बाहेरच्या दिशेला आम्ही पडलो तर तेव्हा सुद्धा एवढी गर्दी म्हणजे जवळजवळ चालायला सुद्धा व्यवस्थित होत नव्हते. एवढी गर्दी जिकडे जाऊ तिकडे गर्दीच बघायला मिळत होती. त्यानंतर इथे छोटे छोटे मुलं सुद्धा खूप मस्त असं सॅन्टा क्लॉज बनलेले. खूप असं त्यांना बघून सुद्धा एवढं भारी वाटत होतं ना की खूप म्हणजे खूपच मस्त. लहान लहान मुलं सुद्धा खूप एन्जॉय करत होते. आणि इथे लाईव्ह शो सुद्धा चालू होता. तो सुद्धा मी तुम्हाला शेअर करते आहे. How's it going, Mumbai? How's it going, Mumbai? भरपूर एन्जॉय केला. भरपूर सगळ्यांनी मिळून आम्ही भरपूर एन्जॉय केला. आणि मग त्यानंतर फायनली आम्ही फूड कोर्टच्या इथे आलो. इथे सुद्धा एवढी गर्दी अक्षरशः बसायला काय तर टेबल सुद्धा मिळेना झालं होतं. फायनली जवळजवळ मला वाटतं पाऊण तास तरी आम्ही वेट केला आणि त्यानंतर मग आम्हाला टेबल मिळालं. आणि इकडे तुम्ही बघत असणार तर इथे पायल सुद्धा छोले भटुरे घेऊन आली आणि भटुरे पण एक्स्ट्रा मागवलेले. आणि यावेळेस एवढं फूड एन्जॉय केला ना की भरपूर म्हणजे भरपूरच एन्जॉय केला. तुम्ही पुढे पुढे जाऊन बघणारच. सो त्यानंतर मग सियाचं आवडतं पावभाजी ते सुद्धा मागवलं. त्यानंतर परत म्हणजे अचानक झालेल्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप चांगल्या होतात आणि ते खरंच आहे ह्या गोष्टी. आणि आम्ही काही ठरवलं वगैरे नव्हतं खरं तर ॲक्च्युली म्हणजे अचानकच आम्ही निघालो. आणि इथे मग त्यानंतर आम्ही KFC चिकन सुद्धा मागवलं. परत काय स्मोकी चिकन आहे ते सुद्धा इथे मागवलेलं आहे. मग आता आमची ख्रिसमस पार्टी जी आहे ती एवढी भारी झालेली ना की खूप म्हणजे खूपच भारी झालेली. सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केला. त्यानंतर मग फायनली मुलींसाठी आम्ही वॉफल्स मागवले आणि मग त्या पण मस्त खुश झाल्या. मग ते सगळं झालं आणि मग आम्ही मग मला वाटते जवळजवळ 11:30 इथेच वाजलेले आम्हाला. आणि मग आम्ही निघालो. आणि निघाल्याच्या नंतर मग आमची जी म्हणजे खरं तर हे मी तुम्हाला का शेअर करते आहे कारण ही आमची म्हणजे गाडी घेतल्याच्या नंतर आमची ही फर्स्ट राईड होती फुल फॅमिलीसोबत. म्हणून त्यामुळे मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर करते आहे. आणि घरी पोहोचल्यानंतर मग आता तुम्ही पुढेच्या क्लिपमध्ये बघणारच आहात तर आमचा वाढदिवस लग्नाचा. कारण 12:03 ऑलरेडी झाले होते. सो त्यानंतर मग आम्ही दोघांनी एकमेकांना विश केलं. हॅपी एनिव्हर्सरी बाबा. हॅपी एनिव्हर्सरी. ओ सो स्वीट.